म्हणतात राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, सत्ता बदलते, नेते बदलतात, पण निष्ठा विकत घेता येते का? हा प्रश्न कदाचित महाराष्ट्रामधला प्रत्येक जण स्वतःला आज विचारत असेल आणि त्याला याचं उत्तर सुद्धा माहिती असेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये एक राजकीय भूकंप पुन्हा एकदा झाला आहे आणि यावेळेला ठाकरे सेनेचे 6 खासदार फुटलेत. त्यांना फुटण्यासाठी प्रत्येकी 15 कोटी रुपये ॲडव्हान्स दिले गेले असा आरोप केला जातोय. आणि या सगळ्यामध्ये एक नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे. चर्चा अशी आहे की त्यांना पक्षांतरासाठी म्हणजे ठाकरेंची साथ सोडण्यासाठी मोठ्या ऑफर्स देण्यात आल्या. आता विचार करा किती कोटींची ऑफर असेल? 30 कोटी, 50 कोटी नाही, तब्बल 100 कोटींच्या विकास कामांची आश्वासनं त्यांना दिली गेली आणि जे काही मागचं कर्ज त्यांच्यावर आहे त्याच्यातून मुक्ती करण्याची तयारी सुद्धा दाखवली गेली. पण राजाभाऊ वाजेंचं एकच उत्तर, मी नॉट फॉर सेल आहे. हे सगळं ऐकल्यानंतर एक सामान्य मराठी माणूस बुचकळ्यात पडला असेल. कारण आजच्या राजकारणामध्ये जिथं नेते एका रात्रीत पक्ष बदलतात, जिथं सत्ता आणि पदासाठी समीकरणं बदलतात, तिथं एखादा नेता म्हणतो पक्ष सोडायचा असेल तर राजकारण सोडेन पण पक्ष सोडणार नाही. हे वाक्य फक्त एका नेत्याचं आहे का, की हा त्या जुन्या शिवसैनिकांच्या भावनेचा आवाज आहे? आपल्याला माहिती असेल राजकारणामध्ये सत्ता ही मोठी ताकद असते, कारण सत्तेसोबत असलं की पदं मिळतात, संधी मिळतात, विकास कामांची आश्वासनं मिळतात. पण काही लोकांसाठी राजकारण फक्त व्यवहार नसतो, तो भावनेचा विषय असतो. राजाभाऊ वाजे यांच्या भूमिकेमधून समर्थक हेच सांगतायत की काही नाती पैशानं आणि सत्तेनं तोडता येत नाहीत. दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद झाली. या सगळ्या घडामोडी जेव्हा घडतायत त्यावेळेला दिल्लीमध्ये पत्रकार परिषद झाली आणि तिथं राजाभाऊ वाजे सुद्धा होते. त्यावेळी ते भावूक झाले. त्यांचा संदेश स्पष्ट होता, ज्या दिवशी मला पक्ष सोडायचा असेल त्या दिवशी मी राजकारण सोडेन पण पक्ष सोडणार नाही. आणि त्यांच्या वडिलांनी सुद्धा भूमिका स्पष्ट केली आहे, आम्ही कुठेही जाणार नाही. आम्हाला कोट्यावधींच्या ऑफर दिल्या गेल्या पण आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही ठाकरेंची साथ सोडणार नाही. हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की राजाभाऊ वाजेंनी 100 कोटींची ऑफर धुडकावली आहे. पण यानंतर त्यांची खरी परीक्षा सुरू होते. कारण शिवसेनेची आत्ताची लढाई ही फक्त नेत्यांची नाहीये, ही लढाई आहे विचार विरुद्ध सत्ता. कारण जे खासदार गेलेले आहेत त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारलाय, ते शिंदेंच्या सेनेत गेले. शिंदेंची सेना ही सत्तेत आहे. मग अशामध्ये निष्ठा विरुद्ध राजकीय गणित कसं जुळणार? हा प्रश्न कदाचित जे राजकारणातले जाणते आहेत त्यांना पडला असेल. पण आपल्या सगळ्यांना हेही माहिती आहे, शेवटी पक्षाची ताकद फक्त आमदार खासदारांच्या संख्येत नसते, ती असते कार्यकर्त्यांच्या विश्वासात. पण असं असलं तरी देखील सर्वात मोठा प्रश्न तो म्हणजे आजच्या काळामध्ये राजकारणात निष्ठेला खरंच किंमत आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.